जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जयकुमार गोरेंना उद्देशून एक वक्तव्य केलंय। सोलापूर जिल्हा मोठा आहे। सोलापूर जिल्हा मोठा असल्याने जिल्ह्यात खडी क्रशर वाळूच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालतात। वाळू आणि खडी क्रशर गाड्या चालू द्या, सगळे आपलेच माणसं आहेत असं विखे पाटलांनी म्हटलं होतं। जलसंपदा मंत्र्यांनीच वाळू आणि खडी वाहणाऱ्या गाड्यांना अभय देण्याचं जाहीरपणे वक्तव्य केलं। विखे पाटलांनी केलेल्या वक्तव्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाकडून राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। तर पदाचा गैरवापर करून गुन्हेगारी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले, ते ऐकावं लागतं आपल्याला। आपल्या जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना। वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे। मला फार मोठी दावा दिली जातात जयकुमार नाही कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, होते गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही। ते आपले लोक आहे सगळे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेमध्ये मी अशी मागणी केलेली आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाचा गैरवापर करून वाळू माफियांना सहकार्य केलेला आहे, कायद्याचा गैरवापर केलेला आहे, गुन्हेगार वाढवण्याचं काम केलेलं आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। म्हणून अशा बेजबाबदार गुन्हेगार प्रवृत्तीच्या राधाकृष्ण विखे पाटलांना तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना जेलमध्ये घाला, अशी मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे।